नमस्कार, मी आशिष गोलतकर, तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत एक्झिम बातम्या, झटपट अपडेट्स आणि नेहमीप्रमाणे एक खास टीप. तर सुरुवात करूया. रुपया रेकॉर्ड निच्च स्तरावर. रुपया US$ विरुद्ध सध्याच्या आर्थिक वर्षात 88.44 रुपयेपर्यंत गेला आहे, जो एक नवीन निच्चांक आहे. उच्च टॅरिफ आणि अमेरिकेच्या पॉलिसी दबावामुळे विदेशी गुंतवणूक बाहेर जात आहे. एक्सपोर्टरसाठी यामुळे चलन धोका वाढू शकतो. हेज स्ट्रॅटेजी आणि इनव्हॉइस टर्म्स सावधपणे सेट करावी. गुंतवणूक मागणीमुळे भारताची चांदी आयात वाढणार. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतामध्ये गुंतवणूक आणि औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीची आयात पुन्हा जोर धरू लागली आहे. वर्ष 2025 मध्ये चांदीच्या आयातीचे अनुमान 5,500 ते 6,000 टनांपर्यंत आहे. याचा एक्सपोर्ट होणारा इम्पॅक्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनल्स, ज्वेलरी आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित उद्योगांसाठी हा ट्रेंड महत्त्वाचा आहे. चांदी दर वाढल्यामुळे कच्चा माल महाग होईल, पण जागतिक मागणी वाढल्यामुळे निर्यातीच्या संधीही अधिक निर्माण होऊ शकतात. DGFTने केमिकल सेक्टरसाठी एक्सपोर्ट ऑब्लिगेशन वाढवली. DGFTने क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स अंतर्गत येणाऱ्या केमिकल प्रोडक्ट्ससाठी एक्सपोर्ट ऑब्लिगेशन पीरियड आधीच्या 6 महिन्यांपासून 18 महिन्यापर्यंत वाढवला आहे. हे बदल ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीममध्ये आहेत. यामुळे केमिकल एक्सपोर्टला अधिक लवचिकता मिळणार आहे आणि त्यांना एक्सपोर्ट ऑब्लिगेशन्स पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. केमिकल इंडस्ट्रीसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. रेग्युलेशन्स पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाल्यामुळे रिस्क कमी होईल आणि त्यांचा ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस वाढण्याची शक्यता आहे. भारत EU ट्रेड टॉक्स यंदा अंतिम टप्प्यात. भारत EU मध्ये संवाद वेगाने पुढे चालले आहेत आणि बऱ्याच विभागांमध्ये इयर एंड पर्यंत करार होण्याची शक्यता आहे. विशेषतः नॉन टॅरिफ मधील अडथळे, इन्व्हेस्टमेंट मंजुरी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर या विषयावर चर्चा जोर धरत आहेत. एक्सपोर्टरसाठी हे खूप फायद्याचं ठरणार आहे आणि बाजार प्रवेश सुलभ होणार आहे. आणि आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या. RBIने NDF मार्केटमध्ये हस्तक्षेप वाढवला आहे. या माध्यमातून रुपयाच्या अस्थिरतेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न होतोय. भारताने साखर निर्यात सत्रात एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन आणि स्टॉक पुरवठा दाखवतो की हा सत्र निर्यातीसाठी अनुकूल आहे. GST2 धोरणामुळे कपडे, छोटे वाहन यावर सवलतीने दर कमी होण्याची शक्यता असून त्याचा ग्राहक मागणीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आणि आता आजची टीप, चलन धोक्याची तयारी करा. एक्सपोर्टर्सने इनव्हॉइस टर्म्स मध्ये डॉलर हा विकल्प ठेवावा. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स वापरावेत आणि विपरीत परिस्थितीत नवीन बाजार निर्माण करावेत, जेणेकरून एखादा बाजार अचानक बदलला तरी इतर नवीन मार्केट्समुळे व्यावसायिक ताण कमी होण्यास मदत होईल. परत एकदा बघूया आजच्या मुख्य बातम्या. रुपया नीच स्तरावर. भारताची चांदी आयात वाढणार. एक्सपोर्ट ऑब्लिगेशन केमिकलसाठी 18 महिन्यांचा आणि भारत EU ट्रेड टॉक्स फायनल टप्प्यात. झटपट बातम्यात आपण पाहिलं RBIचा हस्तक्षेप, साखरेची निर्यात होणार, GST2 धोरण सवलती आणि टिप मध्ये पाहिलं चलन धारणा व मार्केट डायव्हर्सिफिकेशन. हे बुलेटिन तुम्हाला जो उपयोगी वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता भेटू उद्या संध्याकाळी 7:30 वाजता
नवीन एक्झिम अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.